मित्र हो, कालच्या क्लासपर्यंत आपण युनिट फर्स्ट जे आहे ते कंप्लीट केलेलं आहे. आज आपण युनिट सेकंडला सुरुवात करणार आहोत. परंतु युनिट फर्स्टमध्ये आपण कुठले पॉइंट्स कव्हर केले याच्याबद्दल थोडंसं रिकॉल करून घेऊ. युनिट फर्स्टमध्ये आपण ऑर्डिनरी अँड पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनची डेफिनेशन बघितली, ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बघितलं, डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बघितलं, सोल्युशन ऑफ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन बघितलं, व्हेरिएबल आर सेपरेबल हा फॉर्म बघितला. त्यानंतर आपण होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेम डिग्री ऑफ द फर्स्ट ऑर्डर सोबतच नॉन होमोजिनियस इक्वेशन ऑफ द फर्स्ट ऑर्डर इन एक्स अँड वाय बघितलं. त्यावरचे आपण बरेचसे एक्झाम्पल घेतले, व्हेरिएबल आणि सेपरेबल वरचेही भरपूर एक्झाम्पल घेतले. त्यानंतर आपण एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय आणि त्याची कंडिशन बघितली आणि एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन वरचे भरपूर प्रॉब्लेम सॉल्व केले. आणि शेवटी आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर्स फाइंड आउट कसं करायचं हे बघितलं. त्यानंतर आपण द नंबर ऑफ इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इनफायनाइट, एकाच प्रॉब्लेमला अनेक इंटिग्रेटिंग फॅक्टर असतात हेही आपल्याला कळालं. अँड इंटिग्रेटिंग फॅक्टर फाउंड बाय इन्स्पेक्शन इथपर्यंत आपण पहिल्या युनिटमध्ये कव्हर केलेलं आहे. आता आपण दुसऱ्या युनिटमध्ये इंटिग्रेटिंग फॅक्टरचे किती रूल्स आहेत आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम बघणार आहोत. तर युनिट सेकंडची सुरुवात करू आपण. रूल्स फॉर फाइंडिंग इंटिग्रेटिंग फॅक्टर्स. रूल्स फॉर फाइंडिंग इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इन अ फ्यू केसेस विल नाउ बी गिवन. त्यापैकी आपण रूल 1 बघणार आहे आता. When mx plus ny is not equal to 0 and the equations is homogeneous, जे की आपल्याला माहित आहे होमोजिनियस इक्वेशन कशाला म्हणतात ते सेम डिग्री असलं पाहिजे. then 1 upon mx plus ny (1 upon mx plus ny) is an integrating factor of the exact differential equation m dx plus n dy is equal to 0. तर याची सुरुवात करू आपण. Proof: we have m dx plus n dy. This can be written as 1/2 in bracket mx plus ny other bracket dx upon x plus dy upon y plus mx minus ny दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये dx upon x minus dy upon y is an identity. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कसं लिहिलं ते कळालं नसेल, ते आपण पहिले क्लिअर करून घेऊ. काय लिहिलं मग आपण m dx plus n dy च्या बदल्यात. याला जर सोडवलं तर उदाहरणार्थ 1/2 दिसत आहे तुम्हाला. यानी याला मल्टिप्लाय केलं, x x कटेल आणि शिल्लक राहील m dx. m dx when we multiply with this x x will be cancelled, m dx is remaining. Plus when we multiply next term plus
m x upon y dy plus when we multiply with this n y n y upon x dx पुन्हा यानी याला जर मल्टिप्लाय केलं तर वाय वाय विल बी कॅन्सल प्लस एन डी वाय. तसंच आपण आता दुसरा ब्रॅकेट बघू. यानी याला मल्टिप्लाय केलं तर एक्स एक्स विल बी कॅन्सल, एम डी एक्स इज रिमेनिंग. यानी याला मल्टिप्लाय केलं, पुन्हा आता यानी याला मल्टिप्लाय करू, काय राहते हो, मायनस एम एक्स अपॉन वाय डी वाय. नेक्स्ट यानी याला मल्टिप्लाय करू, मायनस एन वाय बाय एक्स डी एक्स माइनस माइनस प्लस एन वाय वाय विल बी कॅन्सल, एन डी वाय. इच अँड एव्हरी टर्मनी आपण मल्टिप्लाय केलं. मग काय आलं आता, हा 1/2 जशाला तसा m dx and m dx. This is 2 times m dx. n dy n dy again 2 times n dy. m x upon y dy minus m x upon y dy will be cancel. n y upon x dx n y upon x dx plus here minus here, again this is cancel, so remaining is only this, and which is equal to 2 taken out common, 2 will be cancelled and remaining is m dx plus n dy. So m dx plus n dy can be write in another way like this. समझ में आ गया? यस. आगे चलते हैं. This may be written as m dx plus n dy, which is equal to 1/2 as usual in bracket mx plus ny. This is derivative of log xy plus mx minus ny, and this is derivative of log x upon y. हे जरी नाही समजलं असेल तरी आपल्याला कसं आलं ते सांगता येईल. बिकॉज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स वाय इज इक्वल टू 1 अपॉन लॉग एक्स वाय, 1 अपॉन एक्स वाय, 1 अपॉन लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स वाय इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स वाय, एक्स डी वाय प्लस वाय dx. So this is equal to dy by y dx by x when this xy divides here. So, and derivative of log x upon y, which is equal to 1 upon x upon y in bracket formula for u divided by v, y dx minus x dy divided by y square. So that is equal to
this y will be cancelled, and that is equal to y dx minus x dy divided by xy. So this cancel, dx upon x minus dy upon y. So this is clear, right? Now this gives the number 1. Dividing from both sides by mx plus ny, we get m dx plus n dy divided by mx plus ny, which is equal to, when we divide the first term with mx plus ny, mx plus ny will be cancelled, and remaining is 1/2 derivative of log xy plus 1/2 mx minus ny divided by mx plus ny, and this is derivative of log x divided by y. Now if m dx plus n dy is a homogeneous expression, then this expression m dx minus ny, mx minus ny upon mx plus ny is also homogeneous and equal to a function of x divided by y. Hence m dx plus n dy divided by mx plus ny, which is equal to 1/2 derivative of log xy plus 1/2 f of xy derivative of log x upon y. Since x upon y is equal to e to the power log x upon y, या टर्मला जर आपण दोन्ही साइडला लॉग घेतलं तर लॉग x अपॉन y बरोबर e टू द पॉवर लॉग, जर याला आपण टेकिंग लॉग फ्रॉम बोथ साइड घेतलं तर काय होईल हो, लॉग e टू द पॉवर log x upon y. This log x upon y goes to here into log e. Log e means 1. So log x upon y is equal to log x upon y. That's why since x upon y can be written as e to the power log x divided by y. Hence m dx plus n dy divided by mx plus ny, which is equal to 1/2 d of log xy plus 1/2 capital F of log xy into d of log xy. Instead of f of xy, because f of xy means what? Sorry, it is a function of x upon y, and we can write instead of f of xy is capital F of log xy. And if we see right hand side and left hand side, so derivative of denominator is of numerator m dx plus n dy. Here total differential first term, this term is also total differential, hence which is an exact differential. तर पहिल्या रूल मध्ये आपण दिलेल्या प्रॉब्लेमला एक्झॅक्ट डिफरन्शियल मध्ये कन्वर्ट करायचं आहे, आणि त्याच्यानंतर मग इंटिग्रेशन केल्यावर त्याचं आपल्याला सोल्युशन मिळते. तर हा झाला पहिला रूल. आता आपण दुसरा रूल बघू, फाइंडिंग आउट द इंटिग्रेटिंग फॅक्टर. पहिल्या रूल मध्ये mx प्लस ny विच इज नॉट इक्वल टू 0 होतं, म्हणून पहिल्या रूल मध्ये आपण काय केलं की इक्वेशन 1 ला डिवाइड फ्रॉम बोथ साइड mx प्लस ny केलं.
पण इथे दुसऱ्या रूल मध्ये काय आहे बघा, when mx minus ny is not equal to 0 and the equation has the form, इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये आहे बघा इकडे, f1 of xy into y dx plus f2 of xy into x dy. That means what? Which is equal to 0. That means what? It means the value of m is f1 of xy into y and value of n is f2 of xy into x. Then 1 upon mx minus ny is an integrating factor of m dx plus n dy is equal to 0. म्हणजे दुसऱ्या रूल मध्ये इक्वेशन 1 पर्यंत आपल्याला जशाला तसंच रन व्हायचं आहे आणि इक्वेशन 1 ला मात्र डिवाइड करत असताना mx प्लस ny च्या ऐवजी जसं रूल 1 मध्ये केलं त्याऐवजी आपण mx मायनस ny नी डिवाइड करणार आहोत. तर बघा, प्रूफ वी हॅव m dx plus n dy which is equal to 1/2 in bracket mx plus ny in another bracket dx upon x plus dy upon y plus mx minus ny दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये dx upon x minus dy upon y. ही आयडेंटिटी कशी आली हे तुम्हाला मी पहिल्या रूल मध्ये एक्सप्लेन करून सांगितलेलंच आहे. which is an identity. This may be written as m dx plus n dy बरोबर 1/2 in bracket mx plus ny derivative of log xy plus mx minus ny derivative of log xy. ही सुद्धा टर्म तुम्हाला मी एक्सप्लेन करून पहिल्या रूल मध्ये सांगितलेलंच आहे. मग आता याला इक्वेशन नंबर 1 देऊ आणि याला कशाने डिवाइड करता येईल, कारण की दुसऱ्या रूल मध्ये mx मायनस ny इज नॉट इक्वल टू 0, त्यामुळे आपल्याला mx मायनस ny नी याला डिवाइड करता येईल आणि म्हणून हेन्स डिवाइडिंग इक्वेशन 1 from both sides by mx minus ny, then it becomes. मग आपण आता डिवाइड केलेला आहे mx मायनस ny नी इक्वेशन 1 ला. तर इक्वेशन 1 आपल्याला मिळेल हेन्स m dx plus n dy divided by mx minus ny left hand side which is equal to 1/2 mx plus ny divided by mx minus ny into derivative of log xy plus 1/2 derivative of log x divided by y. And if m dx plus n dy is of the form f1 xy into y dx plus f2 xy into x dy. आता रूल सेकंड मध्ये m dx plus n dy आपल्याला कुठल्या फॉर्म मध्ये दिलेला आहे, या फॉर्म मध्ये. काय आहे फॉर्म, f1 of xy into y dx plus f2 of xy into x dy. याला जर आपण कंपेअर केलं कशासोबत, m dx plus n dy सोबत, तर f1 of xy into y ही किंमत होईल y ची आणि f2 of xy into x ही किंमत होईल n ची. Then this will be m dx plus n dy divided by mx minus ny which is equal to 1/2 जशाला तसं in bracket m ची किंमत आपण काय सबस्टिट्यूट करणार आता, f1 of xy into y. मग इथं जर आपण f1 of xy into y सबस्टिट्यूट केलं तर x ऑलरेडी आहे, म्हणजे काय होईल हो, f1 of xy into xy. यांची किंमत काय आहे, यांची किंमत आहे f2 of xy into x. f2
f2 ऑफ xy इंटू x. मग इथं जर आपण यांच्या जागेवर f2 ऑफ xy इंटू x ठेवलं तर y तिथे आहेच, म्हणजे इथं काय होईल f2 ऑफ xy इंटू xy. डिनॉमिनेटरला सुद्धा तेच करायचं, आपल्याला m ची किंमत ठेवायची आणि n ची किंमत ठेवायची. आता हा जो xy आहे न्यूमरेटरला कॉमन निघू शकते, डिनॉमिनेटरला सुद्धा xy काय निघू शकते, कॉमन निघू शकते. ते कॉमन काढलं बी आणि त्याला कॅन्सल केलं बी. मग राहिलं काय हो, हे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग xy राहिलं आणि प्लस 1/2 डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग xy. मग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधून xy कॉमन काढा आणि कॅन्सल करा. काय शिल्लक राहील, 1/2 इथं f1 ऑफ xy प्लस f2 ऑफ xy अपॉन f1 ऑफ xy मायनस f2 ऑफ xy इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग xy प्लस 1/2 डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x अपॉन y. आता जर विचार केला पहिला ब्रॅकेट तर इट इज अ फंक्शन ऑफ xy, त्यामुळे या ब्रॅकेटेड व्हॅल्यूला आपण कॅपिटल f1 ऑफ xy डिनोट करू शकतो, जे की इथं केलेलं आहे. मग विच इज इक्वल टू f1 ऑफ xy डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग xy प्लस 1/2 डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x अपॉन y, where capital F1 of xy which is equal to this value from 1/2 to this bracketed value. So here since xy is equal to e to the power log xy, जे की तुम्हाला माहित आहे, आपण हे लिहू शकतो कारण की दोन्ही साइडला जर लॉग घेतलं तर log xy is equal to log xy हीच आपल्याला व्हॅल्यू मिळते. Hence m dx plus n dy divided by mx minus ny which is equal to f2 of log xy into derivative of log xy plus 1/2 derivative of log xy. इथं सुद्धा आपण काय केलं, f1 ऑफ xy च्या बदल्यात आपण इथे f2 ऑफ log xy लिहिलेला आहे, सिमिलर टर्म्स दिसाव्यात म्हणून. आणि असं आपल्याला इट इज अ फंक्शन ऑफ xy, दिस इज ऑल्सो ए फंक्शन ऑफ xy लिहिता येते, विच इज अन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. मग आता आपण जे दोन केसेस बघितले होते, mx प्लस ny जर 0 असेल तर काय कॅल्क्युलेशन करता येईल, आणि mx मायनस ny जर 0 असेल तर काय आपल्याला सोल्युशन सोडवता येईल. So when mx plus ny is equal to 0, hence mx is equal to minus ny, hence m upon n which is equal to minus y upon x, putting this value m by n which is equal to minus y by x in m dx plus n dy is equal to 0. मग hence m dx बरोबर minus n dy, dy by dx ची व्हॅल्यू जर आपण काढली तर ती मिळेल आपल्याला इज इक्वल टू मायनस एम बाय एन, आणि एम बाय एन ची व्हॅल्यू तुम्ही काढलेली आहे मायनस वाय बाय एक्स, मायनस मायनस प्लस होऊन जाईल विच इज इक्वल टू वाय बाय एक्स. त्याच्यानंतर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय बाय एक्स मिळालं. याला आपल्याला लिहिता येते डी वाय बाय वाय बरोबर डी एक्स बाय एक्स, व्हेरिएबल कॅन बी सेपरेबल, इंटेग्रेटिंग कॉमा वी गेट, कारण की हे एक्झॅक्ट डिफरन्शियल आहे. log x इज इक्वल टू log y प्लस log c, आणि तुम्हाला हे पण माहित आहे की log a प्लस log b बरोबर log a b, म्हणजे इथं येईल log yc, आणि हेन्स x बरोबर yc विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन. आणि जर mx मायनस ny इज इक्वल टू 0 कन्सिडर केलं तर आपल्याला हे काय करता येईल, mx इज इक्वल टू ny, m अपॉन n बरोबर y बाय x. आता m अपॉन n ची किंमत आपण y बाय x जर m dx प्लस n dy बरोबर 0 या एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन मध्ये ठेवलं तर काय होईल हो, m dx बरोबर मायनस n dy, dy बाय dx ची किंमत मिळाली मायनस m बाय n, आणि m बाय n ची किंमत तुम्हाला माहित आहे y बाय x,
जे की आपण इथे लिहिलेलं आहे. दिस इम्प्लाइज dy by y is equal to minus dx by x. Variable can be separable here. Integrating comma we get. मग log x plus log y बरोबर log c. log xy बरोबर log c. आणि म्हणून xy बरोबर c, which is the required solution. तर आज आपण रूल 1 इंटिग्रेटिंग फॅक्टर कसं काढायचं त्याच्यासाठी आणि रूल 2 बघितलेलं आहे. याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊ. थँक्यू.